हे बरं ठिकाण झालं म्हटलं तुमच्यासाठी. पेपर वाचाले होय काय, बसाले होय काय, गोष्टी करायला होय काय. मला धंदा गिंदा करू देसान का पुरा पांटेला घेरून घेतला माया. गिरायकाला दिसू देसान पांटेला चालू आहे का बंद आहे तर का बस. दोघं इकडून उभे, तिघं इकडून उभे. हे काय पंचायत होय काय? सगळे जण इकडे येऊन उभे राहता. तिकडे जा ना, गिरायकी गिरायकी करू दे ना मला. तुमच्या ज्यानं जे मसाले पान खाले ते, तंबाखू खाले ते घेत नाही म्हटलं मापासून. ओळखीचे आहे म्हणते तिथं. त्या पांटेला तू घेतलं काय मागायला राहते म्हणते उभे. जा ना तिकडे, जा ना, कायले परेशान करू राहिले इथं. थांब ना बेजारासा मोनी आहे काय, जरा जरा मुद्द्याचा वाचू दे पेपरात, मग चाललं जातो ना. आता आम्हाला मोबाईल समजत नाही म्हणून. मला तो पेपरवाल्याने सांगा लागेल का पेपर टाकत नको जात जाऊ म्हणून. एखादा पैसे मागितले, पेपरवाल्याला द्यायला नसले तर पेपरवाले पैसे नाही देत. फुकटा भागतात चालले तर पेपर वाचाले. मोहन पाण्याची बॉटल दे बरं, पाणी प्यायले. लय कोरडा झाला गया. कोणती 10 वाली पाण्याची बॉटल देऊ का 20 वाली देऊ? अरे 10-20 वाली नाही पाहिजे, ते घरून आणली त्या. जरा दे, गया कोरडा झाला, जरा पेतो म्हटलं घोटकभर. काय नाटक लावले हो तुम्ही फालतूचे? मी माझ्यासाठी आणतो घरून पाणी भरून, आणि तुम्ही इथं उभे राहता, इथं गोष्टी करता, इथं मग पांटेला दाबता, गिरायकी खराब करता, आणि त्याच्यात मला पाण्याची बॉटल मागता प्यायले. हाय नाही, हे सांगा 10 वाली पाहिजे का 20 वाली पाहिजे तर. मला गिरायकी करू दे, फालतू नाटक नका करू जाऊ इथं. दे ना रे, दोन घोट पिन पाणी. काय लेका तू बी मग मेल्यावर लागीस तर अमृत पाजायला तयार राहता नाही. कभी प्यासी को पाणी पिलाया नाही, अमृत पिलाने से क्या फायदा फिर. आता पाणी पाजून दे पहिले, दोन घोट. कोरडा झाला गया म्हणून राहिलो, नाही तर काय म्हटलं असतं तुले. तुम्ही कधी इथं उभंच नाही करत जाऊ, कोणीच नाही राहायचं इथं उभं. तुमच्या जणांकडे गिराईक येणार येत नाही, ओळखीचे दिसते म्हणते, इथंच घ्या म्हणते, हे मागायलाच तयार राहते म्हणते. म्हणून कधी तुम्ही इथं उभे करत जाऊ. तुम्ही तिकडे राहत जा बा. त्याच्या जण कसे माझी गिराईक तुटून राहिले. घे ना बेमवणे, असं काही नसते ना. सब मनाची मनकत आहे, गिराईक काही ना तुटते. त्याही क्वालिटी आहे ना राजा. त्यासारखा तंबाखू कोणी घटत नाही, खरं आहे कोणी घोटत नाही. चला जरा तंबाखाची चुन्याची पोळी घेऊन घ्या, वावरात टाइमपास होते जरा. अरे मोने, हे मोने. बोला वसंतराव, काय सेवा करू तुमची? कायची सेवा करत? सेवा करायचा टाइम येईल तर गांडीले पाय लावत पैसे तिकडे दे. तंबाखू चुन्याची पोळी दे. कोणती देऊ, मोठी छोटी? मोठी देऊन दे, आणि चुन्याची पोळी देतो एक. फेक, तिथूनच फेक जो बरोबर. पैसे लिहून ठेवतो, देतो मग. अरे भोवणीचा टाइम आहे ना, 1-2 रुपये तर द्या. भोवणीचा टाइम आहे ना मला. बरं वापस घेऊन घे पोळी, आणि तात्या आल्यावर तात्यापाशी देऊन देतो मग. हे घे. अरे खिशात काय 1 रुपया बी नाही आहे का तुमच्यावाल्या? 1 रुपया तर द्या सध्याचा. अरे हाय, पैशाचा काही विषय नाही आहे, पण कसं आहे, कामशी राहते पैसे सगळे, म्हणून होय. बरं राहू द्या, त्याचा नंतर द्या. द्या बरं थोडा तंबाखू चुन्याची पुडी द्या बरं. जरा लय वेळ झाला, आता तंबाखू खाल्लाच नाही. घ्या घ्या ना, काय आहे त्याच्यात नाही, घ्या. आता कसं जरा बरं वाटते तंबाखू असला का तोंडात. अरे जीवच माया ते नसला तर चक्कर येते मला. घे ना, तर काय विषय आहे काय, हे घ्या. सकाळपासून झालं काय तंबाखू नाही, काही नाही. चाय पेलो बाहेर आलो, लक्षच नाही राहिलं माझ्या तंबाखाची पुढे घरीच विसरलो मी. अरे मदनराव, पकडता बरं जरा पेपर, तंबाखू खाऊन येतो मी. देजा बरं वसंतराव, तंबाखाची पुडी देजा इकडे थोडीशी. करते का रे बुवा, इथंच पुडी खतम, काही समजून नाही राहिलं. आताच्या आता 3 जणांना मागितला बी. सकाळी कसं वसंतराव पुडी विसरलो मी, नाही तर मग आपल्या खिशात पुडी पडलीच आहे, तुम्हाला माहिती आहे. लवकर इथून जा लागन, नाही तर बस हे पुरी तंबाखाची पुडी खतम करून टाकायची हो माई. अरे वसंतराव, हे तुमचे नाटक बिलकुल बंद करा. इथं माझ्या कोणता गिराईक आला, त्यानं तंबाखू घेतला, काही घेतलं का त्याला मागू राहिले तुम्ही? नाही अशाने येत नाही म्हटलं ते माझ्या पांटेल्यावर. अरे मोन्या, आम्ही तो उभं राहतो तर उलट त्याला फायदा आहे ना. पाय, जो गिराईक त्याला पांटेला देते तंबाखू पुडी मागाले, आम्ही त्याला मागतो, लवकर खतम होऊन जाते, मग तो लवकर येते डबल. नाही तर येते का तसा? एक पुडी घेतला का 2 दिवस येत नाही तो. हे तुझे नाटक इथं उभाच नाही राहतं, बिलकुल नाही राहतं. याच्यासाठी होता मला म्हणून राहिले चाय कॅन्टीन टाका, म्हणजे फुकटा भागतात. कोणी आलं इथं का चाय पिऊन घेतात त्याच्यापासून? हा बिलकुल नाही. देणं रे देणं, पाण्याची बॉटल देणार राजा जराशी. काय जरासा पाणी पिन मी. जा घरी, जा घरी पिऊन या. इथं जा, इथं पाण्याची बॉटल नाही आहे. 2 घोट म्हणून पुरी बॉटल खतम करून टाकता का? पाहिलं नाही का मी? अरे नमस्कार हो, नमस्कार पाटील. नमस्कार नामदेवराव. कुठं गेले तात्यासाहेब, गेले का वावरात? नाही काही दिसले तर नाही बा डोळ्यानं ते. डोळ्यानं दिसते का ते? डोळ्यानं थोडी दिसते, सकाळीच पळते ते झाकटीतच. त्याचा सोकारीच पाटील आता गेला हो, थोडा वेळ अगोदर. तुम्ही याच्या पहिलीची गोष्ट होय. नाही गेले नाही वाटते, घरीच आहे ते. मोहन दे बरं, आपला कार्यक्रम दे. कोणता देऊ, मोठा छोटा? देऊन दे ना, मोठाही देऊन दे, छोटाही देऊन दे. छोटा जरा म्हटलं सोकारीसाठी होऊन जाते. द्या आणि इकडे पटकन फेक तिथूनच. अरे देणं रे, पटकन देणं पाण्याची बॉटल. राजा तंबाखू खातो ना पाटील बच्चा, दे बरं लवकर. करा नामदेवराव, तुमचे फुकटाचे धंदे. आता तर खाल्ला वसंतराव पासून तंबाखू 2 मिनिटं नाही झाले, आणि पाटलाय बच्चा खाऊ राहिले का? चिल्लावू नको ना, ऐकू जाईल ना त्याले. दे ना राजा पाण्याची बॉटल, दे ना गुईला कराले. इथं मले प्याले पाणी नाही राहत, आणि तुम्ही गुळला करू राहिले. इकत घ्या बॉटल, नाही तर घरी जा. येतो रे मोहन. काय दिल्ली असती जराची बॉटल तर काय झाली असते. गोष्टी निघाले पाटील. जरा तंबाखू खात होतो तर काय होत होतं?
काय लेका मोहन? अरे एक स्वतःच्या पैशाने घ्या तंबाखाची पुडी खात राहा दिवसभर. कोण काय म्हणते तुम्हाला? हा येले मांग तेले मांग. गिरायकी खराब करायचे काम करू राहिले काही करून पांटेले बशी. जाना बाबा जाना, कायले माझ्या तोंड दुखू राहिले, जाना इथून. पाया लागू द्या बाबा. कोणत्या युद्धावर चालला तू? पाया लागू राहिला माया? हा चालला कुठं? वावरात चाललो ना. तर काय वावरात चालला त्याच्यासाठी पाया लागून जा लागते का वावरात? काही लेका राव म्हटलं आशीर्वाद पडला का वाया थोडी जाते. हा चल येतो शांते. लवकर या हा? वाट पाहू राहिली मी तुमची. तो काय कोणत्या युद्धावर चालला का तिकडे? कार्मीत लागला? हा प्लीज नाटक लावून राहिली तिथं, वावरातच चालला ना. सांगा हो तुमच्या बाबाले, जरा जरा गोष्टीवर म्हटलं नुसतं बोलत राहते मला. काय म्हटलं मी आता? काय म्हटलं म्हणजे मी काय कोणतं चुकीचं बोललो मी? अरे तो वावरातच चालला ना, का कोणत्या युद्धावर चालला का असंच म्हटलं मी. सांगा हो तुम्ही तुमच्या बाबाला समजावून सांगा. नुसतं दोन दोन गोष्टी करत राहते माझ्यासोबत. झालं का आता तुमचं डबल चालू? बात बसा तुम्ही, मी चाललो. तुम्हाला तर मी काही म्हटलेलं चांगलंच नाही दिसत. जा होय अंद्र होय. चुपचाप आशीर्वाद देऊन द्यायला पाहिजे होता. कायले त्याच्याशी वाद धरवाल तुम्ही? जा आपलं काम कर, स्वयंपाक कर, जा लवकर. जसं काय भल्ला मोठा तीर मारायला चालला तू. चला जरा वावरा गिवरा चक्कर मारून या. यायचं चालूच राहते भांडण. याच्यात काय ढंग आहे का दोघांनी बी? चल येतो शांते. अरे एवढे जण जर तुम्ही उभे राहायसान तर ते होणारच आहे. कशी काय येणार आहे मग शीट? मग मग समजायला नाही पाहिजे का तुम्हाला? आमच्या गावातलं काय काही माहित नाही आधी. काय माहित कोण उभं राहते तर? नाही ना, माहीतच नाही काही, आता पताच नाही आहे ना. माहीत पडेल 1-2 दिवसात. हा 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 येऊनच जाते पेपरात. तात्या 10 मिनिटं थांबजा. अरे नाही नाही, तुम्हाला नाही म्हणून राहिलो, हे इकडे तात्याला म्हणून राहिलो. हा तुम्ही बोला ना. ते होणारच होतं तसं, तुम्हाला तर पहिले सांगितलं होतं मी. नाही तर काय तर कोणासोबत बोलू राहिला एवढा वेळचा? मला थांबून ठेवलं ना. मी चाललो रे बा, चालले. मला वेळ उराला वावरात जाणार, चक्कर माराले. अरे 2 मिनिटं थांब ना, 2 मिनिटं फक्त. बरं बरं ठीक आहे मग. हा हा असलं तर काही फोनच करतो मी. ठीक आहे ठीक आहे. कोणासोबत बोलू राहिला होता? पोरी पाले चालला वाटते एक एकटा. आम्हाला बोलावजो. अरे नाही नाही, पोरी पाचं नाही होय. तसं काही असलं तर बा तुम्हाला नाही सांगेन काय, तुम्हालाच नेईन ना पहिले. ते तिकडे नगरसेवकाचे उभे राहिले होते म्हणते, एकाच एरियातले 4-5 जण. त्याच्यानं ते कोणीच निवडून नाही आलं, भल कोणीच निवडून आलं म्हणते. त्याच्याविषयी होते. अच्छा हाव काय? चल मोहनच्या पांड्याला चरवायला काय? मी तिकडूनच चाललो. हा त्याच्यासाठी थांबायला लावलं तुम्हाला. बस पटकन मग. बसला काय? हा बसलो. पण का होता त्या आपल्या गावातलं कधी आहे सरपंचाची निवडणूक? जाऊ दे बरं, सोडतो विषय. त्याचं काय करावं लागते आपल्याला? ज्याला राहायचा आहे तो राहते, ज्याला निवडून यायचा तो निवडून राहते. आपण द्या भयाळासारखं त्याला निवडून. चला. बापरे, असं कसं झालंय? असं तर नाही व्हायला पाहिजे. अरे काय कसं झालं आणि कसं नाही व्हायला पाहिजे आम्हाला तर सांगा. काय वाचू राहिले तुम्ही? आणि दिसू राहिले तुमच्या डोळ्यानं बरोबर. काळा चष्मा लावून घेतला ना, अक्षर आहे काळे, चष्मा आहे काळा. बस नाटक करू राहिले पेपर वाचू राहिलो म्हणून. अरे इकडे नगरसेवकाचं होतं नाही का रे बाबा इलेक्शन? तिथं 4 एकाच पॅनलचे आले म्हणते, एकाच पक्षाचे, म्हणून पाहू राहिलो मी. आपल्या इकडे होते का नाही हो सरपंचाची निवडणूक ह्या वर्षी? हा कोणी गोष्टी करताना ऐकूनही नाही राहिलो मी. जाऊ दे ना रे मोहनी, एवढं काय टेन्शन घ्यायला पुरते? अरे गावदळाचं काम आहे आपलं आणि टेन्शन कोण नाही घ्यायला पुरत. कोणी निवडून आलं तर गावाची तरक्की पाहिली का त्या होतांनी? जे कंडिशन आहे तेच आहे. ते याच्यात गलती तुमचीच आहे ना. अरे नमस्कार हो तात्या. नमस्कार मोहन शेठ. कायचा शेठ बा? शेठ तर तुम्ही. शेठ तुम्ही बुलेटनं घुमू राहिले, शेठ आम्हाला म्हणून राहिले. शेठ तर इथं पांटेला नाही सोडू आला. हा बरं जाऊ दे, मी तर मी शेठ. हां बोला, काय म्हटलं तुम्ही? का गावाचा विकास नाही उराला? कसा होईल गावाचा विकास? तुम्ही तर विचार करा, चांगला उमेदवार निवडा. चांगला उमेदवार निवडला ना तर गावाचं काम बरोबर होते. तुम्ही पाहू राहिले असेच जे दारू देऊ राहिले, हा जे पैसे देऊ राहिले, मग कसा काय होणार आहे विकास? एकदम बरोबर तात्या, एकदम बरोबर चालले तुम्ही. ते पहा तेच वाचू राहिलो मी. काय नगरसेवक बी तेच कामं करू राहिले म्हणून, दारू आणि मटणाले पैसे, पार्ट्या, बस कायचा विकास होईल भेंडाता? एक तर विकास घ्या, नाही तर मग दारून मटणाले पैसे घ्या. मग कोणाला द्यावं आता निवडून ते तर सांगा. आता येऊ तर दे, कधी काय आहे तर सरपंचाची निवडणूक, मग माहित पडते कोण कोण उभं राहते. मग त्या हिशोबानं पाहू आपण कोणता दमदार माणूस आहे तर. तुमच्या विचारानं. दमदार म्हणजे आता सगळेच जण आश्वासन देते, मी असं करतो आणि तसं करतो, आणि आपण विश्वासानं मत देतो, झालं मग पुरं पांदान करून टाकते ते. हा स्वतः मस्त गाडी गिडी घेऊन घेते आणि घुमते इकडे तिकडे नवीन कपडे घालून. आपण बसत इकडे. कुठं गेले नामदेवराव, दिलीप भाऊ, हा देवानंद भाऊ, पाटील? कुठे गेले? कुठे हे एवढे जण? पाटील तर आताच गेले हो, अर्धा घंटा अगोदर वावरात गेले बैलबंडी घेऊन. तुमची आठवण काढले ते. आणि आपले नामदेवराव दिलीप भाऊ होते इथं फुकट तंबाखू खासाठी. हाकललं द्यायले, गेले घरी. भल्ली सवय लावून घेतली ते ना. इथं कोणी तंबाखू मागायला आलं, मसाले पान खायला आलं का दे बरं थोडंसं, दे बरं थोडंसं. याच्या ज्यानं म्हणून त्यालाही गिराईक खराब होते. अरे असं म्हटलं झालं जीवावर येते त्याच्यावाल्या. अरे कुठून प्रगटले तुम्ही? अरे आता तर घरी गेले होते, आता 2 मिनिटं झाले तुमचं नाव नाही काढलं तर पण आले. आम्हाला जसा भात झाला का तात्या आमची आठवण करत आहे, तसंच आम्ही आलो बा इथं. काय म्हणते बाबा तात्या, काही भेटगुटच नाही आहे तुमची? आता घे ना भेटून आलो ना मी, आता भेटायलाच आलो तुम्हाला. अरे पेन्शन तर येऊ द्या.
पेन्शन आलं रे आलं का तुम्हाला तंबाखूच्या पुढ्यात वाटतो मी एक एक तंबाखून चुन्याच्या. पण आता सध्या नाही आलं पेन्शन. घ्या ना तुम्ही, घ्या ना. चारण तुम्ही तर चारायचा कधी. मी काय म्हणतो तुम्हाला हर वेळेस आता माझ्या पेन्शन आलं रे आलं का तुमचे पैसे तुम्हाला भेटून जाईल. तुमचं पेन्शन तर 3 महिने झाले येऊनच नाही राहिलं. मस्त काम आहे तुमचं. राहू दे रे बा मोहन, नंतर घेऊन जाईन मी तंबाखाची पुडी. वावरात चरवायला का सल्ल्या? नाही नाही मी नाही जा तुम्ही. मग उतर खाली, मी चाललो आता वावरात. चल ना, चालशील तर. हा बस येऊन जाऊ 5-5:30 वाजेपर्यंत येऊन जाऊ इकडे. अरे नाही नाही जा तुम्हीच. 5:30 म्हणून माहिती आहे मला किती टाइम होते तर 7-8 वाजवता तुम्ही. चला तुम्ही चालता काय? चला ना दिलीप भाऊ, नामदेवराव, चल ना येऊ ना बात. आणि आपले अरविंदरावने दिसू राहिले, कुठे गेले तर? अरविंदराव कुठे गेले? अरविंदराव येतो म्हणे जरा पोरीच्या इकडून चक्कर टाकून. बस अर्धा घंटा अगोदर गेले ते. चल ना नामदेवराव, दिलीप भाऊ, काय करता नाही तरी इथं? हा चला, तंबाखू चारतो तुम्हाला. चला, हे बी होऊन जाईल थोडं थोडं. हो दिलीप भाऊ, काय म्हणता तुम्ही सांगा आता. चला मग सोयसाय होऊन जाते आपली. जरा हरभरा आणू घरच्यासाठी. हरभरा आहे ना? बरोबर आहे. हाय, चला बसा मग. चल येतो मग मोहन. हा या बा. पण हे दोघं तपा फुकते कसे बसले मांग तुमच्यावाले. हा फुकटाचा तंबाखू दारू प्यायला भेटली म्हणून बसले ते गाडी मांग तुमच्या, नाही तर येत नव्हते. घे ना, जास्त भाजर भाजर कायले करू आला. हा येलूर आला का जास्त चुपचाप बसणं जरासा. अरे, गाडी तुमची अरे आणते का रे बाबा, आमच्या अंगावर आणते का हे हरामखोर? जास्त मस्ती आल्यासारखे करू आले का रे? अरे जास्त मस्ती आले का तुम्ही? जास्त मस्ती आले का? देऊ का झोडपे आता तुमच्यावाल्या? एका चक्क्यावर गाडी चालवले, सरक्यानं चालवणार आहे 2 चक्क्यावर? हा त्या अंगा गिंगावर गेली कोणाच्या? तर मग आता आमच्या अंगावर आली असती तर? अरे नसती आली शाहरुख काका अंगावर. प्रॅक्टिस आहे आम्हाला. हे रोजचेच काम आहे आमचेवाले. लाताकाचे कामं काय करत असता? सरक्यानं चालवा ना गाडी. हा रस्त्यावर चालवा ना, एका चक्क्यावर चालवायला घेतली का रे गाडी? तात्यासारखा आवाज ऐकू आला रे चेत्या. अरे तात्याच होय रे सोनिया, तात्याच होय. अरे तात्या काय आर्मीत लागले काय? काही दिसून नाही राहिले, काही नाही. हा लय दिवसाबाद दिसले. अबे हराम खोरा आहे हो. मी गावातच आहे. तुम्ही कुठे गेलते? तुम्ही नाही दिसले मले. मी काय लागू आर्मीत? अरे घ्या रे, मग पांटेला झोडून पहिले गाडी इकडे घ्या, मग बोला तुम्हाला काय बोलायचं आहे त्याच्यासोबत. लवकर इकडे घ्या, गिरायकाला दिसत नाही. 2 मिनिटं मोहनदा, महत्वाचा विषय चालू आहे ना. काय झालं आर्मीत लागले म्हणून? काय झालं सांगा मला. हा देशासाठी काय बाकी जण आर्मीत चालले नाही का? माझे वय आहे का आता आर्मीत लागायचं? का तुमचं वय आहे? तुम्ही लागा ना आर्मीत. वय कायले पाहिजे आर्मीत लागाले? वय थोडी पाहिजे. देशाची सेवा करायला वय पाहिजे असते काय? अरे काही नाही, फक्त बॉर्डरवर बंदूक घेऊन उभे राहायचा. काय उरायला त्याच्यात नाही का रे बच्चे त्या? हा देशाचा दुश्मन जर 5 गोळ्या मारन तुम्हाला, तर तुम्ही एक तर गोळी मारू शकता ना त्याले. झालं मग. नाही कमीत कमी देशाच्या याच्यात काही ना काही तुमचं योगदान तर आहे. त्या देशासाठी बा तात्या शहीद झाले. मी इथं 65 वर्षातनी देशाची सेवा करायला जातो तिथं बॉर्डरवर. हा आणि तुम्ही इकडे गावात रावटाया नाही यायले त्याला खेवा ना. चला येतो आम्ही, आम्हाला टाईम उराला. अरे थांबा ना हो, कुठं चालले? भल्ली गडबड राहत तुम्हाला. कोणी खाऊ राहिलं काय मसाले पान? कोणी खाऊ राहिलं काय? मग नका म्हणजा का चारलं नाही म्हणून. विचाराचं काम आहे आपलं. खाऊ राहिले असं तर हा म्हणा. कोणी खात नाही तुमचे मसाला पानं. तुम्हीच खा, तुम्हीच खा रे दोघं. कसं आहे विचारलेलं बरं राहते. मग कायले पाहिजे बा का सोन्यांच्या त्यानं म्हटलं नाही म्हणून? कोणी म्हणत नाही, कोणी म्हणत नाही. तुम्हीच खाऊन घ्या, तुम्हीच खा. तुमच्याच पोटाले कमी आहे. दे रे बा मोहन्या, त्याला 2 पानं दे मसाले. त्या इकडून नाही का शाहरुख काका? मग 4 दे. ऐकून नाही आहे काय आहे ते त्याच्या इकडे बिल फाड. भले हुशार दिसू राहिले तुम्ही. हा पानं तुम्ही खाऊ राहिले, बिल माईकडे फाडू राहिले. हा काय आहे मोहन, त्याच्या इकडे ढकल बिल, माईकडे ढकलाचं. मी थोडी खाऊ राहिलो काही. अरे त्या म्हटलं नाही का शाहरुख काका आता का त्याला 2 मसाला पान दे? मी म्हटलं काही देऊ राहिला असन बा, काही जमलं असन त्याला जुगाड पाणी भेटला असन म्हटलं वरलीचा आकडा गिकडा. तू बनवणार रे मोहनदा, तू कायची वाट पाहू राहिला? तू बनवून 2 मसाले पान, पैसे नगद आहे ना. तू गाडी तर घे, समोर घे ना गाडी. गिराईक येते ना पुरी गाडी ना त्या पांटेला जमून जाते राजा. मागे गाडी. तू पान बनवणं तर चालू कर. घेतो ना गाडी, घेतो. घे बनव, पान बनव तू. चेताले का गाडीवर धुळला लय दिसू राहिला रे. गाडी पुसतो रे का मी? थांब. लहान घागरा बसला का गाडीवर? हा आता बघ कशी चमकू राहिली. लयच घागरा बसला होता रे का सोने? माझ्या लक्षच नव्हतं. बरं झालं त्याला लक्ष गेलं तर. तिकडे पुसणार आहे तुमची गाडी रे. हा इथं घागरा उडवू राहिली तिचावाला. खोकला येऊ राहिला आम्हाला. तिकडे करा तुमची गाडी पुसणं. अरे गिराईक येन कसे माले? 20 रुपयाचे पान घेता राजेवन, इथं सुमाया पांटेला समोर गाडी पुसता. लय वेळ झालं तुमचं. लवकर घे, लवकर घे, तिकडे गाडी घे लवकर सोनिया. बस 2 मिनिटं मोहनदा, झालं आता एवढे चक्के पुसले का? 2 मिनिटं. अरे गिराईकाले याले रस्ता नाही ठेवला, काही नाही. पांटेला समोर येते का तुमची गाडी पुसणं? तिकडे पुसणं. एवढी मोठा पटांगण पडलाय ना, तिकडे घे ना मैदानात. काय रे का मोहनदा, तू बी कलकल करतं जरा गोष्टीसाठी. 5 मिनिटाची गोष्ट, थोडं सहन करून घे ना. आता पान बाणीपर्यंत त्याच पांडे लावून घेतला पान का दुसऱ्याच्या पांडे लावून घेतला काय? अरे मोहन दे बरं राजा, एक तंबाखू चुन्याची पुडी दे. काय होय बे हे? हा कसं येऊ बे त्या पांटेल्या पशी आम्ही? अरे हे काय म्हणतातच गाडी पुसणं, काय का धुळा करून ठेवला तिथं. गिरायकानं कसं यावं रे बा तिथं? आता आणून दे मला इथं तंबाखाची पुडी. द्या मदन भाऊ त्याच्या हातानं. अरे झालंच नाही का तुमचं पुसणं? किती वेळचे पुसू राहिले? दे ना तू मसाले पानं तर दे पहिले. वा म्हणता काय मजा येते त्या मसाला पान खाल्ल्यावर. असं वाटते अरे बापा बाबा काय गुलकन जरा कमी टाकलं का रे? मस्त वाटवायला जरा पण पान म्हणा. पण गुलकन जरा कमी झालं.
देणार रे बुवा मला तंबाखाची पुडी देन चुन्याची पुडी देन जाऊ दे ना मला काही इथं थांबून ठेवतो काय चला लवकर निघा इथून लवकर निघा मी बाहेर आलो तर मी झोडपण दोघाली बी धरून लवकर निघा इथून आता झालं ना तुमचं पान चाललो ना तर एवढं काय चिल्लावं लागते चाललो ना बाबा करायचं ते गाडी आपली सारखी सारखी चालवायची मस्ती नाही करायची नाही तर हाती सापडले तर धुवून चांगलं थांबा रे तुम्ही, थांबा रे. देवानंद भाऊ आता इकडे या तंबाखाची आणि सोन्याची पुडी घ्याले बाकीचे कुठे गेले आपले दिसून न राहिले तात्या पाटील कुठे गेले बाकी गँग नामदेवरावही नाही दिसून राहिले ना ते गेले वावरात सगळेच्या सगळे तुम्हाला वावरातच भेटा तुमची आठवण काढली होती त्यानं दे मी तंबाखू चुन्याची पुडी दे मी वावरातच चाललो 500 रुपये दिले तुमच्याशी 5 पावट्या घेऊन या आणि 10-20 रुपयाचा चकना आता तुम्ही दिली भाऊ तुमच्या पैशाने घेऊन या जा लवकर अरे मायापाशी तर 1 रुपया बी नाही आहे मी कुठून देऊ आता चकण्याले पैसे अरे 20 रुपये बी नाही आहे का तुमच्या खिशात जा उधारी द्या ना तुमच्या इकडून आणा आता अरे का आता 10-20 रुपयासाठी उधारी करायला होता का दे ना असं तर चिल्लर खिशात आणा आणा इकडे 500ची नोट आणा आणि घराकडे सोडून देतो तुम्हाला राहू द्या काही दारू फारू नाही आहे चला घराकडे चला नाही नाही आहे मापाशी 20 रुपये चिल्लर चलाव दिली भाऊ भले नाटकं करते त्या मायाबीन सगळं फुकटातच पाहिजे त्याले आराम जाने तलय पावरफुल भल्या भल्याच्या गेल्या बत्त्या गो डरलं यार वंडरफुल आला आला हो आला आमचा नेता निवडून आला 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 हो आला नेतानच दिले वाटते यायले पैसे बरोबर आहे त्याचेच गाणे म्हणणे चालू आहे ना इमानदार आहे पण अरे येते रे भाऊ आहे दोघं जण किती वेळचे गेले काही समजून नाही राहिले यायचं तर अरे येता का नाही येत का तिथंच पिऊन राहिले वावरात पिऊ म्हटलं तर अरे हे काय हो तात्या आलो ना तुमच्याच तर समोर जराशी सबुरी नाही काय या बसा उशीर उराला आपल्याला पाटील बी तिकडे वाट पाहू राहिले आपली अरे आमचा नेता लय पॉवरफुल भल्या भल्याच्या गेल्या पत्त्या गो ठरलं यार वंडरफुल निवडणुकीची दारू दिसू राहिली तर वळकूच येते ना चला होता त्या उशीर उराला आपल्याला लय वेळचे गाणे चालू आहे त्याचे म्हणणं लोग कहते हैं मैं शराबी हूँ हो तात्या तो म्हटलं खाली झोपलेला होता दारू पिऊन तो चांगल्या घरचा दिसू राहिला होता ना हा तात्या आणि तो एक जो बसलेला होता तो कोट घालून होता बा तोही चांगल्या घरचा दिसू राहिला होता सांगा बरं चांगल्या चांगल्या घरचे दारूवर लागले मग काय आपण काय तिघ जण बेकार घरचे आहे काय आपण दारूच पिऊ राहिलो ना चला गोष्टीचा बाजार तुमच्या अंदर घेऊ गाडी का इथंच राहू देऊ अंदर घे ना अंदर जाते तर इथं आम्हाला विचारू राहिले आमच्या घरचं वावर होई काय चला वसंतराव आहे का नाही आहे तात्या होय काय आला उठून उभं व्हावं नाही तर मग बोलते का झोपूनच राहता का म्हणून आराम करू राहिले का हो वसंतराव कायचा आराम होते काम मस्त चालू आहे मांग आराम होते काय आता थोडंसं बसलो पाय दुखू राहिला होता तर नाही चालूच राहते पाणी टाका हे करा ते करा अरे बसा ना उभे घेऊन आहे बसा सगळेजण बसाच लागते ना बसा जास्त प्रोग्राम आणला काय गोष्ट करू राहिले बसाचा प्रोग्राम आणला काय बरं केलं हरभरा आणू का तोडून जरासा चकण्याले अरे घेऊन या ना ते काय विचाराची गोष्ट आहे का घेऊन या थोडासा तोडून धुवून आणजा जरासा होऊन जा दिलीपराव तिकडून लावा फिल्डिंग नामदेवराव तुम्ही तिकडून होऊन जा काढा आपला कार्यक्रम काढा तोपर्यंत मी इकडे फोन करतो पाटीलले हो पाटील सगळं झालं आहे ना देवानंद भाऊले घेऊन ये जा द्या त्याच्याशी फोन द्या आहे का तिथंच या हो देवानंद भाऊ कार्यक्रम ठेवलाय आपला अरे हा तो सस्त्यात मस्त या लवकर या हा वाट पाहू राहिलो हा अरे कुठं गेले हो तात्या अरे खुर्च्या आणतो ना दोनक बसाले खुर्च्या इथं नाही आहे अरे येते रे बाबा हे का करून टाकू प्रोग्राम चालू अरे सगळं ओके मध्येच काम दिसू राहिलं ना चल ना जरा रप चालवा ना पाय अरे या ना हो देवानंद भाऊन पाटील काय मस्त पाय मोजत येऊ राहिले या लवकर इकडे आता जर तुम्ही 5 मिनिटं अधिक उशीर केला असता तर कार्यक्रम आम्ही चालू करून दिला असता बसा खुर्चीवर बसा आता अरे आपण 6 जण आहे आणि 5च क्वार्टर आणले काय राजीव हो तात्या मी देऊन देतो तो पैसे एका क्वार्टरचे 7 आणं लागत होते हे असं आहे तुमचं अरे मी पैशाचा विषय बोललोच नाही ना पैशाचा विषय बोललो असतो तर तुम्हाला बोलावलं असतं का इथं मग ने प्याले अरे आणले त्या 5 मला थोडी माहित होतं का देवानंद भाऊ येणार आहे म्हणून मग आता तुम्ही म्हणे देवानंद भाऊ आहे बाजूला तर म्हटलं तुम्ही देवानंद भाऊले घेऊन या जाऊ द्या मला थोडीशी कस पाहिजे अर्धी देवानंद भाऊले देऊन देईन त्याच्यातली थोडी ऍडजस्ट करून देवानंद भाऊले देऊन देतात अरे काय राजीव तात्या थोडी देऊन द्या म्हणून राहिले एक बंदी पेली बी तर असं वाटते फक्त होटच ओले केले काय कमीत कमी 3 क्वार्टर पाहिजे मले तेव्हा वाटते दारू पेल्यासारखं येतं 1 आणि 2 क्वार्टर असं वाटते होटच ओले केले फक्त कमी पेत जाऊ वसंतराव दारू का राजीव 3 क्वार्टर पिऊन राहिले तरी म्हणताय का होटाही ओले नाही होत भले दिसू राहिले तुम्ही तर भले अरे त्याचा तसं नाही आहे देवानंद भाऊ जर कोणी फुकटात पाजली तर ते 10 क्वार्टर पेते आणि जर त्याच्यावर बारी आली स्वतःच्या पैशानं तर त्याचं 1 क्वार्टर मध्ये फुलून जाते आणा इकडे क्वार्टर द्या बरं काय हो तात्या सगळे इकडे नगरसेवकाची निवडणूक झाली सरपंचाची निवडणूक झाली
अरे आपल्या 7-12 गावात होते का नाही हो? हा बस तोच हा ठेवला. अरे हो तात्या, बरोबर मुद्दा मांडला वसंतरावनं. त्याच विषयावर बोलासाठी मी एवढी सोय केली ना. हे कायच्यासाठी होतं मग प्रोग्राम बोलावण्यात आला का हो पाटील? काही आहे काय अंदरची खबर? कधी आहे काय आहे? हा सरपंच निवडणूक आहे का नाही आहे? अरे तसं कळवण्यातच येईन म्हणे तुम्हाला सगळ्या गावकरीले. म्हटलं बरं बुवा, म्हटलं नगरसेवकाचं झालं, सगळं झालं, आजूबाजूच्या गावामध्ये सरपंचाचं चालू आहे म्हटलं. आणि आपल्या गावात कधी होते? आपल्या गावात तसं बी सगळ्यात आखरी काम आहे ना. सगळं तर झाल्यावर आहे ना आपल्या गावाचं. मागच्या वेळच्या सारखं चांगलं आहे मग, नाही का शांततेत? कायचं शांततेत झालतं का ते? हा वादविवाद झालता ना. शेरो शायरा काय लिहायला पाहिजे होते त्या बॅनरवर? काही गरज आहे का? याले टोमने मारू दे आणि त्याला टोमने मारू दे, हातापाईवर काम आलतं ना. पण म्हटलं निवडून द्यायचं कोणत्या उमेदवाराले? कोणता उमेदवार चांगला आहे पा. मागच्या वर्षी त्यानं आपल्याला आश्वासन दिले. हा आपल्याला वाटलं बा चांगला आहे, शिकला सवरला आहे म्हणून आपण सगळ्यांनी त्याला मतं दिले. पण त्यानं कोणतेच गावाचा विकास केले असं तर मला वाटत नाही. तुम्हाला काय वाटते? कोणता तरी गावाचा विकास केला का त्यानं? अरे कोणी निवडून आलं तर तसंच आहे ना हो ताते. कोणी आश्वासनच देते ना, विकास करतो हे करतो ते करतो. विकासाच्या नावावर काय देशीच्या पावट्या देऊन देते. हा आणि 200-200 वरतून खर्च आले देते. आणि आपल्या गावातले लोक बस त्याच्या भरोश्यावर मतदान करते. बरं मग मी काय म्हणून राहिलो, कोणी असे आश्वासन देऊ राहिला असन का गावाचा विकास करतो, हे करतो ते करतो, आणि काही करून नसन राहिला आणि नुसतं पैशाची निधी आली का दाबून राहिला असन, तर मग आपण एक गोष्ट करू शकतो. आपल्याला एखादा आपल्या असा जो जवळचा आहे, जो आपल्यातनी वावरते आणि गावाची खरंच त्याला चिंता आहे, तशा माणसाला उभं करू ना आपण. काय वाटते? म्हणजे त्याला आपण बोलू बी शकतो. बरोबर बोलले वसंतराव, मला पटलं हे. आपल्या जो सहवासात राहिलेला आहे आणि आपल्या गावाचा हर वेळेस विकासाची चर्चा करते आणि काहीतरी नवीन नवीन मार्ग काढते, तो अशा माणसाला उभं करावं लागेल आपल्याला, तर आपल्या गावाचा विकास होऊ शकते. अरे हो, तुमचं हे सगळं बरोबर आहे, पण आपणच फक्त 5-50 जणच आहे जे गावाच्या विकासाच्या गोष्टी करतो. बाकीचे तसे नाही आहे. बाकीच्या आईले काही घेणं देणं नाही आहे. आपण 50 जणच चांगले आहे फक्त का गावाचा विकास पाहतो. बाकीचे तसे नाही आहे. बाकीचे मागच्या वेळेस पाहिलं नाही का तुम्ही काय झालं? तर विकासाच्या गोष्टी केल्या म्हणून त्याला मतं दिले आणि त्यानं काय केलं? त्यानं स्कॉर्पिओ घेऊन घेतली आणि घुमू राहिला. तो काही घेणं देणं नाही त्याला. ना शाळा बांधू राहिला, ना काही करू राहिला, ना एखादा दवाखाना आणू राहिला. आपल्याला शहरातच जा लागते राहून. अरे काय ढंग आहे काय या राजकारणात? किती आश्वासन दिले आपल्याला, वाटलं शिकला सवरला आहे करण तो नाही. म्हटलं शाळा गिळा बांधून देन जिल्हा परिषदची, जरा म्हटलं दवाखाना आण, कायच नाही हो पाटील. किती आश्वासन दिले होते ना. अरे बोलाले तर असा होता का असं वाटे निवडून याच्या पहिलेच का हा आतापासूनच कामं करन. लहानपणापासून तर मोठेपर्यंत सगळेच कॅप्चर केले त्यानं आणि झाले बी. आणि पाहिलं तर काहीच विकास नाही करू राहिला. त्याचं फक्त नावच होतं विकास. त्यानं विकास काहीच नाही केला. आता आपल्याला आपल्यातलाच एक उभा करावा लागल जो हरवेळेस गावाच्या विकासाची गोष्ट करते. काय वाटते, कोण आहे तुमच्या नजरेत असा? माझ्या नजरेत तर असा एकच जण आहे बुवा जो गावाच्या विकासाच्या गोष्टी करते, आणि तो आपल्या इथंच बसलाय. अच्छा पाटील तुम्ही उभे राहा. सगळ्याचा साथ आहे तुम्हाला. अरे ते माई गोष्ट नाही करू राहिले ना तात्या, तुमची गोष्ट करू राहील ना. तुम्ही सतत गावाचा विकासाची गोष्ट करत राहता आणि तुमच्यासारखा माणूस या गावाले सरपंच म्हणून पाहायची सगळ्याची इच्छा आहे एक डाव तरी. काय म्हणता सगळेजण? तुमची काय इच्छा आहे? एकदा तरी आपण तात्याला म्हटलं सरपंच पदी निवडून आणू. सांगा तुम्ही काय म्हणता? अरे काय तोंडातली गोष्ट हिसकली तुम्ही. आमची तर लय दिवसाची इच्छा आहे, कारण तात्यासारखा इमानदार माणूस या गावाला भेटणं मुश्किलच आहे. मुश्किल आहे. तात्याच विकास करू शकते आपल्या गावाचा. 7-12 गावाचं नाव रोशन फक्त तात्या करू शकते. तात्या, आम्ही सगळेजण तुमच्या सोबत आहे. राहा तुम्ही इलेक्शन मध्ये उभी. तुम्ही सरपंच पदी निवडून येसान तात्या, हे बी आम्हाला गॅरंटी आहे. आणि तुमच्यासारखा जर तात्या माणूस जर गावात उभा राहिला तर समोर कोणताही व्यक्ती असो, मग कोणीही असो, तो निवडून येऊ शकत नाही. कारण तुमची आवडीचे व्यक्ती गावात सगळ्या जिकडे पसरलेले आहे. हाव तात्या, राहा तुम्ही उभे. आमचा सगळा पाठिंबा तुम्हालेच आहे. तुम्ही राहा उभे. तुमचं सगळं बरोबर आहे, पण मला राजकारण हाच विषय आवडत नाही. राजकारणात काही कामाची गोष्ट नाही आहे, काहीच कामाची गोष्ट नाही. नुसतं भ्रष्टाचारीच दिसते त्याच्यात. मला उभंच नाही राहायचं आहे. मला माई अर्धी भाकरच गोड लागते खाले, मला पुरी नाही खायची आहे. आणि मला या राजकारणात पडायचं नाही आहे. वाटल्यास तुम्ही म्हणत असाल त्याला सपोर्ट करू आपण. कोणता वाटते चांगला, आता कोण उभं राहते तर पाहू उमेदवार जो आपल्याला चांगला वाटन. आणि आपण पहिले 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर त्याचं सगळं लिहून घेऊ का तू हे गावाचे विकास करू राहिला होता आणि हे तुला करावंच लागन, नाही तर कोर्टात घेईन. आणि त्याच्यानंतरच म्हटलं त्याला आपण मतं देऊ. काय म्हणता तुम्ही? अरे तात्या, तुम्हीच राहना उभे. आम्ही सगळेजण तुम्हाला पाठिंबा देऊ राहिलो. मग काय आहे त्याच्यातनी? तिकडे शांताबाईची ओळखी आहे. अरे पुऱ्या गावात तुम्हाला ओळखते. असाच माणूस पाहिजे असते ओळखीचा. आणि तुम्ही गावातले आहे, इच्छाच जन्म आहे तुमचा. आणि तुम्ही हरवेळेस गावाच्या भल्याच पाहता. म्हणून आमची इच्छा आहे का तुम्हीच बनाले पाहिजे. आम्ही तुम्हाला हक्कानं म्हणू शकतो का हे नाही केलं ते नाही केलं, पण ते तुम्ही मनाचं कामच नाही पडू देत आम्हाला, याची गॅरंटी आहे.
नाही ना, मला ह्या विषयात पडायचंच नाही. चला, झाला का कार्यक्रम? चला बरं, चला घराकडे. संध्याकाळ उरायली, संध्याकाळच्या पहिले चला घराकडे जरा, नाही काय? वसंत जरा पाहून घे जा. वाटलं तर ये जा घराकडे, नाही तर राहिलं मग. आता काय वाघ युराला का इकडे झालं ना आता? हा, आता रातभर सोकारी करावंच लागन. पण तात्या तुम्ही याच्यावर जरा म्हटलं विचार करा. तुम्ही सरपंचपदी उमेदवार म्हणून उभे राहा. सगळ्या जणांची इच्छा आहे. पा सगळ्या जण तोंड उदास करून घेतलं सगळ्यांना, तुम्ही जसं नाही म्हटलं तसं. सगळ्याचा विचार करा, एकट्याचा विचार करू नका. गावाचा विकास करायचा आहे. कोणी युराला हलता भलतं निवडून आणि गावाचा धिंगाणा करून चाललं. आमची इच्छा आहे का तुम्ही राहा. नाही ना वसंतराव, मला राजकारण हा विषय पटतच नाही. राजकारणात मला पडतच नाहीये. चला मग उशीर लय उरायला. अरे तात्या कधी आहे होय ग्रामपंचायतची निवडणूक? हा, कधी आहे कधी? अरे विचारला ना पाटलाले, पाटील म्हणे बा तसं सगळ्या गावकरीले कळवण्यात येईन म्हणे. आता कळवू द्या त्याला, कधी कळवते तर ते. दरवेळेस प्रमाणे ह्या वेळेस तसंच आहे वाटते नाही. सगळ्यात आखरी आपल्या गावाचं इलेक्शन. हे बरे नाटकं दिले लावून तुम्ही. चला चला चला, ज्या कोणाला गावाच्या विकासाची व गावाला एक नवीन ओळख निर्माण करण्याची जिज्ञासा असेल, म्हणजे सरपंच हे पद घ्यायचे असेल, त्यांनी आपापले कागदपत्र घेऊन आपल्या गावच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये उद्या सकाळी ठीक 10 वाजतापासून ते 2 वाजेपर्यंत आपली उमेदवारी हाजीर करावी. चला चला चला, इच्छुक उमेदवारांनी कृपया आपली नोंद करून घ्यावी. लगे आज रात्री घुमवून राहिले, उद्या सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत उमेदवारी हे करा आपली अर्ज. हे समजून नाही राहिलं काय नाटक आहे फालतूचे. चला चला चला, ज्या कोणाला गावाच्या विकासाची व गावाला एक नवीन ओळख निर्माण करण्याची जिज्ञासा असेल, म्हणजे सरपंच हे पद घ्यायचे असेल, त्यांनी आपापली कागदपत्रे पण 2-3 दिवस अगोदर तर घुमवायला पाहिजे. उद्या सकाळी 10 वाजतापासून 2 वाजेपर्यंत आहे, त्याच्यानंतर ते अर्ज बी नाही घेत. काय होईये, कोणाची इच्छा असेल राजी चांगल्या माणसाची, तर मग तो कसा गावात असला ठीक आहे, आणि नाही येणं झालं त्याचं वाला. जाऊ दे ना, तुम्ही काय लोड घेऊन राहिले? तो त्याचा प्रश्न आहे, तो पाच बसन. तुम्ही काय भलं टेन्शन घेता? का तात्या ह्या वेळेस कोणाला निवडून द्यायचा आहे? हा, याच्या पहिला तर भल्ला आश्वासन दे, असं करायचं आहे तसं करायचं आहे, हे आणतो ते आणतो, शिकलो सवरलो आहे. आणि काय होय त्यानं तर बाबा गाडी घेऊन घुमून राहिला तो. काय होय, अशानं विकास होईल काय? आता सध्या आपण काहीच नाही बोलू शकत. जेव्हा उमेदवार रायन त्याच्यातला आपल्याला कोणता चांगला वाटते काय वाटते तो पाहू आता. नाही तर त्यानं असंच करा. आता आपल्याला हा बी चांगलाच वाटला होता याच्या पहिला, आणि दाखवून दिला मग आपला तिसरा पाय. चला येतो मी. बरं तुम्ही सांगा, तुमच्या दृष्टिकोनानं जर आपण तात्याला उभं केलं तर? अरे वा दिलीप भाऊ, तोंडातला शब्द हिसकला तुम्ही. आता मी तेच म्हणून राहिलो होतो, आपल्याला तात्यासारखा माणूस नाही भेटत जो गावाचा विकास करन. आता कोणत्या पदावर नसून बी गावाचं एवढं चांगलंच पाहिजे ना तात्या. तर तात्याला उभं करू आपण ह्या वेळेस, काही झालं चालते. हो, माई बिला इच्छा आहे तात्याला एकदा सरपंच पदी पाहायचं. अरे हो, पण तात्या नाही म्हणून राहिला ना. तात्या म्हणते मी नाही राहत, मला राजकारणात पडायचं नाही आहे म्हणते. पण कहून काय कारण आहे? राजकारण सारखं खराब कारण कोणतंच नाही आहे म्हणते, म्हणून त्याला राजकारण म्हणते असं म्हणणं आहे तात्याचं. एक काम करू आपण सगळेजण, पाटील देवानंद भाऊ बी आपल्यासोबत, वसंतराव बी आहे, सगळे आपण तात्याच्या घरी जाऊ. 10 वाजतापासून उमेदवारी चालू होते ना, आपण 9 वाजताच जाऊ. आणि तात्याच्या घरच्याली म्हणू आपण. शांताबाईच्या ना ऐकते जरासा तात्या, तर शांताबाईला घेऊ जरासा आपण फाईलवर. तसंच करू आपण, सकाळीच निघू. काय होय मामा? आता काय आलं नवीनच? रातचं बेरातचं चाललंय हे. सकाळी काय झोपले राहते काय? चला चला चला, ज्या कोणाला गावाच्या विकासाची व गावाला एक नवीन ओळख निर्माण करण्याची जिज्ञासा असेल, म्हणजेच सरपंच हे पद घ्यावायचे असेल, त्यांनी आपापले कागदपत्र घेऊन आपल्या गावाच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये उद्या सकाळी ठीक 10 वाजतापासून ते 2 वाजेपर्यंत आपली उमेदवारी जाहीर करावी. चला चला चला. निव्वळ तमाशे चालू राहते या गावातनी. हे रात्रीचं फिरवाचं वाईट आहे का? 2-3 दिवस अगोदर फिरवा लागते. एखादा जर इच्छुक असला त्याच्यातनी चांगलं काम करणारा, त्याला कसं माहित पडलं हे? हाव ना माय. आणि थोराव तिकडे 4 गाव दूर, म्हणजे याले तरी टाइमच नाही होईन काय? सांगा, अशा आहे ये उपट डोक्षाचे. जाऊ दे ना माय, कोणी आलं तर तेच गत आहे नाही तर काय तर.